शिक्षण की धर्म एक वास्तव. नमस्कार मित्रांनो, मी पोपटराव बोरुडे. आज एका शिक्षकाच्या लेखणीतून उतरलेलं एक असं दुःखद सत्य मांडतोय जे आपल्या समाजाचा आरसा आहे. विद्यालयाच्या जागेपायी कोणी जिथं भांडलं नाही, विद्यालयाच्या जागेपायी कोणी जिथं भांडलं नाही आणि देवालयाच्या जागेसाठी इथं रक्त कमी पडलं नाही. माझाच देव मोठा म्हणण्यात रक्ताच्या नद्या वाहिल्या, माझाच देव मोठा म्हणण्यात रक्ताच्या नद्या वाहिल्या. ज्ञानगंगा कोरडी पळत ओसाड शाळा झाल्या. शाळा अजूनही तशीच पडक्या तुटक्या भिंतीची, शाळा अजूनही तशीच पडक्या तुटक्या भिंतीची. गरीब माझा देश, देशामध्ये उभी मात्र मंदिरं सोन्याची. धर्मासाठी पैशासाठी अनेक आंदोलने पाहिली, धर्मासाठी पैशासाठी अनेक आंदोलने पाहिली, पण शिक्षणाच्या भल्यासाठी कोणी मोर्चा काढला नाही. शाळेमधील दानपेटी भरलेली कधी पाहिली नाही आणि मंदिराची दानपेटी रिकामी कधी राहिली नाही, रिकामी कधी राहिली नाही. शाळेतला पालक मेळावा पालका वाचून राहून गेला. देवालयात मात्र चेंगराचेंगरीत माणूस बुडवून तुडवून मेला. विद्येचे ज्ञान घेऊन गुरुजी गरीबच राहिला आणि अंधभक्ताचे दान घेऊन पुजारी मात्र जन्मान झाला. खरं तर धर्म नावाचं पुस्तक शाळेत कधीच उघडत नाही आणि धर्माच्या नावाशिवाय देशात पाणीही हलत नाही. विचार करा, आपण नक्की कुठे चाललोय.